आणि हिंगोलीमधील शिवसंवाद यात्रेमध्ये शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार संतोष बांगर यांनी आपल्याच सरकारमधील मंत्र्यांवर जोरदार निशाणा साधला। सत्तेत असलेले काही मंत्री फोन घेत नाहीत, त्यांना बोलता आणि चालता सुद्धा येत नाही, ते फक्त घोड्यावरून शेळ्या हाकतायत, राखत आहेत असा घणाघात बांगर यांनी केला। शेळ्यांमागे वाघ दडलेले असून खासदार श्रीकांत शिंदेंनी या वाघांना पुढे आणावं अशी मागणी सुद्धा बांगर यांनी केली आहे। तरुणांना संधी दिली तर 2029 मध्ये एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री होतील असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला। मात्र बांगर यांचा रोख नेमका कुणाकडे होता हे अजूनही समजू शकलेलं नाहीये। कारण की साहेब किती मोठ्या मीटिंगमध्ये किती मोठ्या कामामध्ये जर असला आणि आम्ही जर फोन केला तर साहेब त्यांचा फोन आम्हाला रिटर्न येतो। पण साहेब बाकीच्या मंत्र्यांचं जर तुम्ही जर बघितलं तर तुम्हाला सांगतो घोड्यावरूनच शेळ्या राखायचे, घोड्यावरूनच शेळ्या हाकायचे। साहेब हे कुठेतरी आपल्याला आपल्या पक्षाला कमजोर करण्याचं काम हे लोक करत आहेत। साहेब एम कोण आहेत ना, शेळ्या बाजूला करा साहेब, त्या शेळ्याच्या मागे वाघ नसले, त्या वाघाने जर मला वाटतं आपण जर पुढे जर केलं तर निश्चितपणे शिवसेनेला येणाऱ्या 2029 ला पुन्हा एकदा सन्माननीय शिंदे साहेब हे मुख्यमंत्री झाल्याशिवाय राहणार नाही एवढी मला खात्री आहे।